नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. चला, आज आहे होळी आणि आपण करणार आहोत थंडाई. थंडाईची रेसिपी सुरू करताना सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे काही ड्रायफ्रूट्स भिजत ठेवूयात. मी घेतलेले आहेत थोडेसे तीळ, थोडे बदाम, काहीसं केशर, त्यानंतर पिस्ते, मनुके, थोडीशी खडीसाखर. इथे आपण साखरेचा वापर नाही करणार आहे. थोडेसे वेलदोडे, बडीशेप, थोडे मिऱ्यांचं प्रमाण हे आपल्याला अगदी थोडं ठेवायचं आहे, कमी. त्यानंतर थोडीशी खसखस आणि थोडेसे अक्रोड. ह्यातले प्रत्येक ड्रायफ्रूट्सचं प्रमाण कमी जास्त तुम्ही आपल्या आवडीनुसार करू शकता. ह्याला एक छान टेस्ट येण्यासाठी मी इथे डायरेक्ट गुलाबाच्या फुलांच्या थोड्याशा पाकळ्या पण टाकलेल्या आहेत. तुम्ही त्याच्याऐवजी गुलाब रोज इसेन्स वापरू शकता किंवा गुलकंदही आपण डायरेक्ट घालू शकतो. तर आता हे सगळे जे ड्रायफ्रूट आहेत हे सगळे आपण छानपैकी पाण्यामध्ये एक 15 ते 20 मिनटं का होईना भिजत ठेवूया. 15 ते 20 मिनटांनी हे जे ड्रायफ्रूट आणि ते जे पाणी आहे हे सगळंच एकत्र आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. कारण त्या पाण्यामध्ये सुद्धा ना या सगळ्या फुलांचा, पाकळ्यांचा अर्क उतरलेला असतो. त्यामुळे ते पाणी वगैरे सगळं घालून तुम्ही बघू शकता मी कसं एकसारखं वाटलेलं आहे. आपल्याला दुधामध्ये कितपत हे वाटण बारीक हवं आहे. बऱ्याच लोकांना जे ड्रायफ्रूट्स आहेत ते जाडे असलेले आवडतात, तर त्या पद्धतीने आपण ते बारीक करणार आहोत. तर बघा, मी इथे घेतलेलं आहे जवळजवळ 4 मोठे चमचे आपलं जे मिश्रण केलं होतं, म्हणजे आपली जी थंडाई आहे त्या थंडाईचा जो बेस केला होता ते. त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे 2 ग्लास एकदम थंड दूध. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता थोडासा बर्फ, जेणेकरून ते आपल्याला छान चिल असं आपल्याला थंडाई पिता येईल. थोडा बर्फ टाकून दूध जेव्हा एकदम छान थंड झालेलं आहे तेव्हा आपली थंडाई सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे. बघा, मी ते छोट्याशा 2 ग्लासांमध्ये आता थंडाई भरून घेतलेली. त्यामध्ये वरून आपण गार्निश करण्यासाठी आता टाकणार आहोत पुन्हा काही बर्फाचे खडे, त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या, आणि झाली तुमची यम्मी थंडाई रेडी. एन्जॉय.